अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नजीक नगर मनमाड महामार्गावर आणखी एकाचा बळी गेलाय। गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त झालेल्या आणि अनेक वर्षांपासून दुरुस्तीचं काम सुरू असलेल्या नगर मनमाड महामार्गावर अजून एक बळी गेलाय। काम तातडीनं व्हावं यासाठी वारंवार आंदोलनही होत आहेत। राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कवडीमोल असल्यासारखी वागणूक अधिकारी आणि ठेकेदारांकडून मिळत आहे, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते। नदीम आदम शेख आणि उमर अब्बास शेख राहणार डिग्रस तालुका राहुरी हे दोघे दुपारच्या सुमारास एका दुचाकीवर राहुरी येथून आपल्या घरी डिग्रसकडे जात होते। तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला उमर शेख हा तरुण जखमी झाला। त्याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नदीम आदम शेखला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। यावेळी मयत नदीम शेखच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे अचानक चक्काजाम आंदोलन केलं आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका घेतल्यानं प्रशासनात खळबळ उडाली। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ आंदोलनस्थळी भेट देत मयत नदीम शेखच्या नातेवाईकांना धीर देत समजूत काढली, तर पोलीस प्रशासन आणि संबंधित रस्त्याच्या ठेकेदारांशी मोबाईल फोनवर चर्चा करत चांगलं धारेवर धरलं। नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करा आणि रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करा, अन्यथा 2 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन महामार्गावर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री तनपुरे यांनी दिला। तर यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार, वेळप्रसंगी जेलमध्ये बसण्याची आमची तयारी आहे अशी आक्रमक भूमिका घेतली होती। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीवरून मयत नदीम शेखच्या नातेवाईकांनी आंदोलन स्थगित केलं। 1.5 तास सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।